आता पुढे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47,00,000 1,76,00,000 ही संख्या आलेली आहे। आता ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे बहिणींनो, आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा असं आवाहन केलं जातंय। योजनेसाठीची ई-केवायसीतील दुरुस्ती करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ई-केवायसी नंतर ही संख्या 1,76,00,000 आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2,47,00,000 लाभार्थ्यांची असलेली ही संख्या आता घटत चाललेली आहे आणि आता ती जवळपास 1,76,00,000 आलेली आहे। म्हणजेच 71 लाख महिला या योजनेमधून बाद होणार आहेत। मंगळवारी या ई-केवायसीच्या दुरुस्तीचा अखेरचा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दर महिना 1,500 रुपये निधी जमा करण्यात आला। मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं। केवळ 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये सदन महिला तसंच सरकारी कर्मचारी महिलांनाही लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं। सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर ई-केवायसीच्या माध्यमातून अन्य बोगस लाभार्थींना या योजनेमधून बाद करण्याची योजना आखण्यात आली। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला हे अपात्र करण्यात आलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 2 ते 3 दिवसामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि याच्यामधून आता 71 लाख महिला हे अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आणि लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुम्हाला एक संधी आहे। आजची शेवटचा दिवस आहे। आजची ही शेवटची संधी आहे। तुमची जर काही ई-केवायसी करायची राहिली असेल तर आजच्या आज ई-केवायसी करून घ्या, कारण 31 मार्च म्हणजेच आज हा शेवटचा दिवस आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचाही हप्ता चुकला नाही पाहिजे, त्यांनाही पैसे आले पाहिजे, त्यांचीही ई-केवायसी झाली पाहिजे। लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।